आज आपण ब्रेडचे गुलाबजामू करू. तर आधी आपण हे ब्रेडच्या कडा म्हणजे साईड ही ब्रेडची आपण कट करून घेऊत. तर मी हे बघा अशा प्रकारे ब्रेडच्या कडा कापून घेतलेल्या आहेत आणि इकडे मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे. तर ते मी गरम करून घेतलेलं आहे. आपण थोडं थंड होऊन देऊत आणि मग आपण ह्याच्यामध्ये टाकून हे मळून घेऊत. तर आपण आधी याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊत असे सगळ्या ब्रेडचे. तर आपलं दूध थंड झालेलं आहे. आता आपण यामध्ये जसं लागेल तसं आपण दूध टाकायचं. सगळं एकखटी नाही टाकायचं. तर आपण हाताने मळून घेऊत. नीट व्यवस्थित मळून घ्यायचं. गुलाबजामू चिरटले नाही पाहिजे. तर मी हे बघा अशा प्रकारे मळून गोल उंडा करून घेतलेला आहे. हातावर असा चोळून पण घेतलेला आहे. तर आता आपण याचे बारीक बारीक गुलाबजामू करून घेऊत. तर हे बघा एवढ्या साईजचे हातावर असे मऊ चोळून घ्यायचे. चिरटले नाही पाहिजे तेलामध्ये गुलाबजामू. तर आपण एका वाटीमध्ये ठेवून देऊ साईडला. तर आपण अशाच आकाराचे सगळे गुलाबजामू करणार आहोत. तर मी सगळे गुलाबजामू करून घेतलेत. सगळे सारखे झालेले इथं. तर सगळे गुलाबजामू 15 झालेले इथं. तर आपण गुलाबजामू तळायच्या आधी आपण पाक करून घेऊत. तर मी गॅस चालू करून बघूला मांडलेलं आहे गॅसवर. तर हे बघा एवढी वाटी साखर टाकते आणि हे बघा एवढं पाणी टाकते. आता आपण साखर येईपर्यंत हलवीत राहू सारखं त्याला, म्हणजे पाक तयार होईल. तर पाकाला उकळी आलेली आहे. आता आपण एकदा हलवून घेऊ. तर आपला पाक तयार झालेला आहे. तर आता आपण गॅस बंद करूत आणि 2 ते 3 इलायची टाकूत आपण त्यामध्ये. आता आपण पाक साईडला ठेवूत आणि गुलाबजामू तळून घेऊत. तर मी कढईमध्ये तेल टाकलेले तापायला. तर आपण थोडा वेळ तापून देऊत. जास्त तेल गरम नाही होऊन द्यायचं. मीडियम मध्येच गरम झाल्यावर गुलाबजामू तळून घ्यायचे. तर आपलं तेल मीडियम मध्ये तापलेलं आहे. तर आता आपण एक एक गुलाबजामू करून तेलामध्ये सोडू. तर आता आपण एकदा झाऱ्याने हलवूत गुलाबजामूला. तर गोल्डन असा लालसर कलर येऊसर आपण मीडियम गॅसवर गुलाबजामू तळून घ्यायचे. तर हे बघा आपल्या गुलाबजामूला गोल्डन असा लालसर कलर आलेला आहे. तर आता आपण गॅस बंद करून झाऱ्यामध्ये गुलाबजामू काढून घेऊ सगळे आणि थोडा वेळ आपण झाऱ्या असं धरू म्हणजे सगळं तेल कढईमध्ये निथळल. तर हे बघा आपला पाक असा तयार आहे. तर थोडा मी मीडियम गॅसवरती गरम केलेला आहे. तर हे बघा मी गुलाबजामू काढून घेतलेले तेलातून. तर आपण हे पाकामध्ये टाकून देऊ. थोडा वेळ आपण अर्धा तास झाकण ठेवतो आपण पातेल्यावर. तर हे बघा मी पातेल्यातून वाटीमध्ये गुलाबजामू काढून घेतलेले आहेत. तर हे बघा अशा प्रकारे आपले गुलाबजामू मुरलेले पण आहेत आणि तयार पण आहेत. तर आपले ब्रेड गुलाबजामू ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.